साष्टांग दंड पितामहा, मी तुमचा पुत्र आहे. आपल्या चांगली मी उत्पन्न झालोय. सांगा पिताजी, मी आता काय करू? कोठे जाऊ आणि कोठे कसा राहू हे मला तुमच्या. अरे तुझा वर्ण तर त्या सिंदुरासारखा झाला आहे, म्हणून तुझे नाव सिंदूर असे ठेवतो. ठीक आहे पिताजी. तसाच तू सिंधुला, तुझ्या त्रिकोणात कुठेही जा, तुला कोणापासून निभाई नाही. तू ज्याला पण आलिंगन देशील तो तात्काळ बसून निघाली. पितामहा, आपल्याला तर जप्त करतात वरदान मिळाले, याचेच मला नवल वाटते. परंतु एखाद्या किंवा खोटे याची प्रसिद्धी पाहावी वाटतं. अरे माझ्या दिलेल्या वराडे माझ्याच अंगावर धावून येतोस काय? अरे मी तुला श्राप देतो, तू दैत्य होशील दैत्य. आणि हा आणि गजानन तुझा लवकरच वध करेल. काय काय म्हणे? कधी माझा वध करणार? स्वामी जगण्याला स्वामी जगण्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, दैवत स्वामी समर्थ, ओ माझे दैवत स्वामी समर्थ, ओ माझे दैवत स्वामी स्वामी तुझ्यामुळे जगण्याला स्वामी तुझ्यामुळे जगण्याला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुझ्यामुळे जगण्याला अर्थ, स्वामी तुझ्यामुळे जगण्याला अर्थ. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
दैवत व्हावी नारायण आपल्या स्वागताचं नारायण नारायण मुनिवर्य पिता श्रीधर माझ्या इज्जतून पळून गेले, परंतु या त्रिभुवनात माझ्या शिलान्यास कोण विरोध आहे का? नारायण नारायण सिंधुरा तू एवढा उन्मत्त होऊ नकोस. तुझ्या तोडीचा वीर शंभू महादेव काय? शंभू महादेव सॉरी नारायण नारायण विनाशकाळी विपरीत होती. अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी भजन कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे भजन कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे गेल्यावरती रडतील सारे तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे हाच तो शंभू महादेवचा कायदा. पाहूया पाहूया इथे तरी आपली इच्छा पूर्ण होते का? परंतु परंतु कोणी परस्त्री प्रथम प्रथम इथे आपण करूया, मग या शंकराशी माझ्या पत्नीला बोलून जाऊस काय सोडीचा हात नाही तर काहीतरी बोलतो. या तुझे रे शिर तुझे गडा वेगळे केलं जाईल. युद्ध 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 मग विलंब कशाला? वा युद्धात नाही बोलतो.
गजानन, तू मला जरी किती समजवण्याचा प्रयत्न केलास तरी हा सिंदूर गप्प बसणार नाही. असाच जातो आणि त्याच्या उजवीचा छोड करतो. हे विष्णुदेवा, धर्मरक्षणाची सज्ज हो. कारण सिंधुराष्ट्राचा धर्म, तुझ्या वैकुंठ नगरीवर चाल करण्यात येईल. हे विष्णुनारायणा, ही तुझी वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून प्रस्थान कर. सिंधुरा वाऱ्या मार्गी परत जा. नाही तर प्राणास मुक्षेल. विष्णुदेवा, मी इथे आलो तो माघारचा नाटे नाही, तुझ्या छाताडावर सत्ता प्रस्थापित करण्यात आला आहे. सिंधुरा या ब्रह्मदेवाच्या वराचा फार गर्व झाला आहे. परंतु असं मत करू नको. तुझ्यात जर सामर्थ्य असेल बोलून जास्त नाही. ठीक आहे, मग वेळ कशाला? स्वीकार नका. सिंधुरा, अरे तुझ्याशी युद्ध करण्यास माझा सेवकच येते. ये गौरा, ये.
कमाल झाला. नारायण 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 धरू नको अभिमान मानवा हो धरू नको अभिमान मानवा तू काय आणले ताना तुझी माया दोन दिवसाची तुझी दुनिया दोन दिवसाची तुझी दुनिया दोन दिवसाची तुझी दुनिया दिवसाची तुझी माया दोन दिवसाची तुझी दुनिया दोन दिवसाची तुझी दुनिया दोन दिवसाची तुझी दुनिया कशाल करत जाऊ मोठा हो कशाल करत जाऊ मोठा शहाणपणाच्या वल्गना दोन दिवसाचा दोन दिवसाचा तू पाहुणा दोन दिवसाचा तू पाहुणा या वगैरे या असं नसतं का? नारायण नारायण सिंधुरा मी ते बसणारे नाही आलो तुझ्या हिताच्या दोन माझं! आणि माझ्या हिताच्या त्यात सम्राट सुरा तू या प्रभावनात आपले राज्य प्रस्थापित केले आपल्या पराक्रमामुळे देव ऋषी आपल्या राज्यामध्ये लग्न बसले आहेत परंतु पण तू ना जाऊ. परंतु कैलास पर्वतावरील पार्वती पुत्र गजानन आपले हार म्हणत नसून तो आपला वध करणार काय काय म्हणे गजानन माझा वध करणार. पाहतोच कोण कोणाचा वध करणार आहे. पहा पहा उमडो पहा पहा उमडो माझा शिवशंकर भोळा माझा शिवशंकर भोळा माझा
कारण नारायण नारायण. माता पार्वती ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंहासूर सत्य फार उन्नत झाला आहे. त्याने देव ऋषी त्यांचा छळ मांडला आहे आणि तो आता आपणावर चालवून आहे. तत्पूर्वी आपण सावध राहू. नारायण नारायण. नारद मुनी, आपण काही चिंता करू नका. यात नारायण. आज तो कैलास पर्वत बोल आता. हे भगवंता, कुठे आहे तुझा पुत्र गजानन? तुमचे दत्त्या सुंदर सुरा आमचा पुत्र गजानन आम्हा उपाध्याच्या मांडीवर आहे. बोल आता. तुला आदर समजतोस काय? प्रथम दाखव तुझा पुत्र गजानन. एक वेळ मला पटकन आहे. मला दुसरं येणार नाही. गजानना, प्रथम तो समाजा समोर आहे आणि कर युद्ध. युवा ग्रामस्थ मंडळ दाभोळे पडार